आमच्याकडे हेअर लॉसचा पेशंट आलेला होता, साधारण एक एप्रिलमध्ये आलेला होता आणि त्यावेळेला मी त्याला काही मेडिसिन्स आणि PRP ॲडवाईस केलेली होती. पण सॅडली काही पर्सनल रिझनमुळे त्याला जमलेलं नाही आलं आणि आता 8 महिने झाले. याच्यात तुम्ही बघू शकता की हा जो पुढचा एरिया आहे हा बऱ्यापैकी गेलेला आहे. म्हणजे जर तुम्ही वेळेत जर औषध घेतले नाहीत, आता एवढे केसांची डेन्सिटी कमी आहे की इथं आपल्याला कदाचित मोस्ट प्रोबॅबली जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करायला लागेल. आपल्याला औषध घेणं, वेळेत घेणं आणि आहे ते केस टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा जर तुम्हाला केस गळतीचा त्रास असेल किंवा तुमचे केस खूप विरळ होत आहेत तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या हेअर ट्रान्सप्लांट सर्जन, डर्मॅटॉलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला या संदर्भातली चांगल्या पद्धतीने गाईड करतील.